मग काय काय टायमाला आईला बी काय इकडे तिकडे करू वाटणं झालं, मी स्वतः स्वयंपाक करतोय. आईला वाढायचं, ह्यांना सगळ्याला वाढायचं ना आपण बी खायचं. आणि जरा जादा करून ठेवायचं. का करून ठेवायचं? सकाळपारी तीच भाकरी आपल्या डब्याला बांधायची आणि सुटायचं. मी कधीच लाजत नाही शिळ्याला. तुम्हाला सांगतो कालवण शिळा आहे, कधीच मी लाजत नाही. कधीच लाजत नाही. आणि मी कामावर जर गेलो तर काय काय जणाला काय सवय आहे माहिती आहे, जर शिळी भाकर असली तर ती काय करतील माहिती आहे का, तिकडे जेवायला बसलेली वेगळी, आपण बाजूला जाऊन बसणार, गाडीत जाऊन बसणार. मी तसं नाही करत. मी डायरेक्ट काय करतो माहिती आहे का, त्यांच्या संग जेवायला बसणार. भाकरी कुणाची आहे? आपली आहे. बरोबर आहे. शिळी आणली आपल्याला माहिती आहे, अडचण आपल्याला माहिती आहे. तुम्हाला बाकीच्याला आपल्याला हे करायची काय गरज आहे का? खाणार आपण आहे, काय लाजायचं आहे त्याला? आणि आता सध्याची 2-2 दिवसाच्या 4-4 दिवसाच्या शिळ्या वाळलेल्या भाकरी असू द्या, अजून बी आम्ही घरात हे करत नाही. कारण जेवढं शिळं अन्न जेवढं स्वादिष्ट म्हणजे जेवढं चांगलं लागतंय, लय चांगलं लागतंय ती. बरोबर आहे. आता सध्या सुद्धा तुम्हाला यसरात थोडं शेंगदाण कुठून घातलं का नाही, ती शिळ्या भाकरीचे तुकडं फोडत बसत असतोय. हा, त्याला काय लाजायचं आहे हो?